साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। लॉकडाऊन काळात हातावर पोट असणाऱ्या उपेक्षित वंचित लोकांना SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन ऑफ BSNLच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले। प्रतिवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते, पण यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे। या प्रादुर्भावाला आळा घालण्याकरिता देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे। दरम्यान गरजू, उपेक्षित, वंचित घटकांना दैनंदिन जीवन अवघड होत आहे। ती गरज ओळखून SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन ऑफ BSNLच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। शनिवारी 7 रस्ता येथील BSNL कार्यालयात BSNLचे प्रबंधक राजाभाऊ प्रधान, उपप्रबंधक DRDK प्रशांत कवडे, अमित पोटफोडे, अमित कांबळे, राजू तेलगावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गरजू मजुरांना धान्याचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। लॉकडाऊन काळात सार्वजनिक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार नाही, म्हणून SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन ऑफ BSNLच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून धान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती BSNLचे प्रबंधक राजाभाऊ प्रधान आणि SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचे अमित कांबळे यांनी दिली। देशामध्ये जे कोरोना व्हायरसचा जे महाभयानक असं महामारी आलेली आहे आणि त्याच्यामुळे भारत देशामध्ये जे गोरगरीब जनता आहे त्यांच्या अर्थजनाचा आणि उपासमारीचा त्यांच्यावर संकट ओढवलेलं आहे। या संकटाच्या काळात आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं एक छोटासा हातभार या गोरगरीब कष्टकरी लोकांना मिळावा म्हणून आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही अन्नदानाचा आणि जीवनावश्यक वस्तू वाटण्याचा हा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे। हा उपक्रम आम्ही आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 14 एप्रिलपर्यंत करण्याचा आमचा मानस आहे। तर त्यानिमित्त मी आज महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त संबंध भारत देशातल्या वासियांना व शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। या प्रसंगी गणपत कालेकर, राजू जगताप, दाऊद इरकल, ताकमोगे तसेच BSNLचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले।